हाय मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही बरेच असणार. तर मित्रांनो, खूप दिवसापासून माझा प्लॅन होता की गोवा जायचं. तर मधात कसं होतं की गोवा प्लॅन होत होता, नंतर कॅन्सल होत होता, हो नाही असं चालायचं. पण आता फायनली ते प्लॅन फिक्स झालेला आहे. खरंच मित्रांनो खूप भारी होणार आहे. तर ब्लॉग पूर्ण पहा. तर आता आपण तयारी करू निघण्याची. शॉर्टकट मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतो. तर ड्रेस वगैरे भरलेत, तर आता निघाल 10 मिनटात. गाडी वगैरे वॉशिंग केली, काल शेतात नेलती म्हणून खराब झाली. तर मित्रांनो इथं डिझेल टाकलं आणि इथं गाडी लावलेली आहे. मॅपवरती जवळपास 80 किलोमीटर इथून गोवा दाखवतंय, म्हणजे 2 घंटे लागतात आणखीन. आणि जुनी हॉटेल आहे मित्रांनो. इथं शूटिंग वगैरे पण झालेले आहेत. मी इथं डिझेल टाकत्या वेळेस विचारलं त्या काकाला, आणि इथं फोटो पण काढलेत मी. मस्त वातावरण झाले. तर मित्रांनो हा पॉईंट खूप भारी आहे बरं का. इथं मला थांबायचं होतं, पण जास्त प्रवास झाल्यामुळे मी काय थांबलो नाही. खूप बोर झालं, तरी मी येत्या वेळेस थांबवली इथं फोटो काढायला. आणि इकडे जास्त झाडं असल्यामुळे खूप पाऊस भुरभुर चालूच असते कंटिन्यू, म्हणून काय खाली उतरावं असं वाटत नव्हतं. तर मित्रांनो जस्ट रूमवरती आलो, आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झालो. आणि हे इथं आपली गाडी लावलेली आहे खाली लेजेंडरच्या बाजूला. पार्किंग सुविधा खूप मस्त आहे बरं का हॉटेलला. तर मित्रांनो इथं रूमच्या बाहेर एक फिशचं शॉप दिसलं मला. मी इथं आलो पाहायला. खूप मस्त फिश होता आणि रेट वगैरे विचारला. तर ह्या ब्लॅक कलरच्या फिशचा मी रेट विचारला, त्यांनी 3000 रुपये सांगितला त्या बॉक्ससोबत. मस्त होत्या, खूप मोठ्या होत्या, पण आपल्या तिकडे आणायला खूप अवघड जायला असं वाटलं मला, म्हणून मी काय घेतलं नाही. तर मित्रांनो मला गोव्यामध्ये गाय पहिल्यांदा दिसली. तर मित्रांनो मला बीचला उद्या जायचं होतं, पण सकाळी लवकर आल्यामुळे रूमवर पण बोर होऊ लागलं, तर चक्कर मारून यावं म्हणलं. तरी उद्या मी डबल जाणार आहे बीचला. मित्रांनो मोबाईलमध्ये तेवढी क्लिअर बीच दिसायली, तेवढी बीच क्लिअर नाही आहे, कारण पावसाच्या वातावरणामुळे खूप काच वगैरे झालते. पण काय बीचवरती काय एवढं एन्जॉय झालंच नाही, कारण की पावसाच्या वातावरणामुळे बीच जास्त काय फ्रेश पण नव्हतं आणि पर्यटन पण नव्हते जास्त. रेस्टॉरंटमध्ये आम्हाला दिसला विराट कोहलीचा हमशक्ल. मित्रांनो जस्ट रेस्टॉरंटमधून आलोत. बाय, गुड नाईट.